होत्या हो, आज आपण या व्हिडिओमध्ये औदुंबर पंचमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत। त्यानंतर कुंभ जातकांना कोणता लाभ होणार आहे ते जाणून घेणार आहोत। औदुंबर पंचमी ही भारतामध्ये साजरी केली जाते। त्याहूनही हिंदू धर्मामधली पंचमी मानली जाते। औदुंबर नावाचं झाड हे दत्तांना फार आवडत होतं आणि या झाडाचा खूप वेगळ्या चरित्रांमध्ये देखील उल्लेख केला आहे। भक्त प्रल्हाद हा जेव्हा ध्यानाला बसला होता तेव्हा हे झाड त्याला सावली आणि शीतलता प्रदान करत होतं। भक्त हे पंचमी दिवशी या झाडाची पूजा करतात आणि उपवास देखील पकडतात, सुख समृद्धी या हेतूंसाठी। यामध्ये देखील काही विधी पाळणे महत्त्वाचे असते। पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करणे, जेणेकरून सगळी नकारात्मकता बाहेर पडते। त्यानंतर स्वच्छ कपडे घालून या पंचमीला औदुंबराची पूजा केली जाते। काही भक्त भक्तिभावाने दत्ताची मूर्ती देखील या वृक्षाखाली घेऊन येतात व आरती श्लोकांचे पठण केले जाते। काही इच्छुक भक्तांनी दत्तासाठी केळी, बेल व श्रीखंड या गोष्टींचा नैवेद्य अर्पण केला तरी चालतो। सर्व भक्तांनी इच्छुक फलप्राप्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचले तरी देखील त्यांना मनशांती मिळते, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। श्री गुरुचरित्र वाचले तरी प्रसन्नता आणि समाधान वाटते। या दिवशी तुम्ही दान, धर्म आणि सेवेचा योग आलाच तर सेवा करू शकता। हे खरेच मोठे पुण्यकर्म मानले जाते। चालू जीवनामध्ये नैराश्य निघून जाते आणि चांगला लाभ होत असतो। आता आपण जाणून घेणार आहोत या वर्षी कुंभ राशीला औदुंबर पंचमीला कोणते लाभ संभवतात। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। दत्ताची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच आमची इच्छा। रास कुंभ या जातकांना होणारा हा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। कुंभ या राशीमधले जातक स्वतंत्र विचाराचे असतात। त्यानंतर त्यांची वृत्तीही फार संशोधनकारक असते, म्हणजेच कोणत्याही प्रकारचं विचार करायचा झाला तरी ते त्यामध्ये रिसर्च करतात आणि त्यानंतरच ते पुढे जात असतात। परंतु कुंभच्या जातकांना शनीच्या प्रभावामुळे थोडी आव्हाने येत राहतील। त्यांना त्यासाठी योग्य उपाय आणि धीराने काम करणे गरजेचे आहे। कुंभ जातकांना औदुंबर पंचमी दिवशी न चुकता हा उपाय करायचाच आहे, जेणेकरून तुमचे राहत्या जीवनातील भीती, धडसोड, टेन्शन, स्ट्रेस नाहीसा होणार आहे। ज्या गोष्टी वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडल्या होत्या त्या गोष्टी आर्थिक, बौद्धिक किंवा जर तुम्ही 10वी-12वी मध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय अगदी निसंकोचपणे करू शकता। उपाय तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली बसून 108 वेळा जप करायचा आहे। ओम दत्तात्रेयाय नमः अगदी स्पष्ट उच्चारामध्ये म्हणायचं आहे। समजा जर तुम्ही जिथे राहत असाल त्या ठिकाणी औदुंबराचे वृक्ष नसेल तर दत्ताची मूर्ती समोर किंवा दत्तांच्या फोटोसमोर हा जप करायला हवा। या जपामुळे तुमचे हे काही अशांत, वाईट क्षण, अडचणी दूर होणार म्हणजे होणारच। या लाभामुळे तुमचा आत्मविश्वास अगदी प्रखरपणे वाढणार आहे। विद्यार्थ्यांसाठी फारच उत्कृष्ट ठरणार आहे। तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तसेच आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण या सर्व नात्यांमधला ताणतणाव कमी होणार आहे आणि मानसिक शांतता तुम्हाला प्रदान होणार आहे। तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री गुरुदेव दत्त। आपण भेटूयात पुढल्या राशीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।